नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण आजपासून सुरू होणारा औरंगाबाद जिल्ह्यातला लॉकडाऊन रद्द करण्यात आलेला आहे. तशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलेली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांची लॉकडाऊनपासून सुटका झालेली आहे. छोटे छोटे सगळे दुकान आहेत ते त्यांच्या मूळ वेळेप्रमाणे चालू राहतील. म्हणजे जेव्हा सकाळी उघडायचे संध्याकाळी बंद करायची जी त्यांची मूळ वेळ आहे, 8, 12, 12 काही नाही, मूळ वेळ जे सुबह खुलते ते शाम बंद होते. फक्त ती संध्याकाळी 8ला आपण ह्याच्यामुळे आमचा कर्फ्यूची ऑर्डर म्हणून जेव्हा बंद होतील अशा सूचना त्यांनी मला दिल्या होत्या. पण त्यांनी आता पुन्हा सांगितलं की अजून त्याच्यात ते फेरविचार करून त्यांनी परत पुढे केलं की बांधकाम कामगार सगळे बांधकाम चालू राहतील. तुम्ही म्हणले ते कामगारांचं काय होणार, तर सगळे बांधकाम चालू राहतील. त्याच्यानंतर दुचाकी, 4 चाकी, प्रवासी वाहने खाजगी ते पण चालू राहतील. हे लोकतंत्र आहे आणि लोकतंत्रामध्ये तुम्ही लोकांची भावना विचारात घेणे खूप आवश्यक आहे. तुम्ही असा बसून मुंबईचा कोणी अधिकारी किंवा मुंबईचा कोणी सेक्रेटरी हे माझ्या जिल्ह्याचा निर्णय तिथे बसून घेऊ शकत नाही, आणि घेतलं तर नक्की आम्ही त्याचा विरोध करू. तुम्ही आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या, आम्ही बसू, आम्ही आमचे सुझाव काय असतील ते पण देऊ आणि त्याच्या बाबतीत आम्ही सगळं मिळून काय चांगलं होतील त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ. राज्य सरकारने लॉकडाऊन करू नये अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे. ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांबद्दल सरकारनं काय केलं हे जाहीर करण्याचंही त्यांनी म्हटलंय. सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपून आता स्मशानभूमीच्या दिशेनं निघालंय अशी खरमरीत टीकाही सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर केलेली आहे. सदाभाऊ खोत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी. काय सांगाल, राज्यामध्ये लॉकडाऊनची शक्यता आहे, 2 तारखेपासून लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं लॉकडाऊन राज्यामध्ये लागू करू नये. कारण जर तुम्हाला लॉकडाऊन लागू करायचं असेल तर ज्यांचं पोट हातावरती आहे अशांच्या बाबतीमध्ये सरकारनं काय धोरण सरकारनं तयार केलेलं आहे हे पहिल्यांदा सरकारनं जाहीर करावं. नवी मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता नवी मुंबई महानगरपालिकेनं आपले बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा एकदा नव्यानं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कशा पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिका या संदर्भातलं नियोजन करतेय हे आम्ही जाणून घेतलं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून. माझ्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया की आता कशा पद्धतीने आपण उपाययोजना करताय. कारण नक्कीच पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे, रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. ते सगळं पाहता आता आपण जे कोविड सेंटर बंद केले होते ते पुन्हा आता नव्याने सुरू करतोय. काय कशा एकंदर कोविडच्या केसेसमध्ये होणारी वाढ जर बघितली, आपण उल्लेख केला त्या पद्धतीने मागच्या वर्षाचा जो पीक होता तो आपण केव्हाच क्रॉस केला आणि त्याच्या 1.5 ऑलरेडी संख्या वाढलेली आहे. आणि पॉप्युलेशनमध्ये स्प्रेड जर आपण व्हायरसचा पाहिला तर तो यावेळी प्रचंड जास्त दिसतोय आणि त्यामुळे टेस्टिंग फार मोठ्या प्रमाणावर आम्ही वाढवलेली आहे. मागच्या वेळी आपलं पीकचं टेस्टिंग होतं त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट प्रमाणामध्ये टेस्टिंग ऑलरेडी आपण करत आहोत. आणि त्याच अनुषंगाने जे पॉझिटिव्ह पेशंट निघतात त्यांना आवश्यक असणाऱ्या फॅसिलिटीची संख्या पण तेवढीच वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे बेडची उपलब्धता वाढवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू केलेले आहेत. आज रोजी नवी मुंबईमध्ये 2000 ऑक्सिजन बेड आहेत. त्यामुळं फॉर द टाइम बिंग ऑक्सिजन बेडची अडचण दिसत नाही. बट देन साध्या बेडची संख्या पण वाढवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ICU बेडची संख्या पण वाढणं गरजेचं आहे. तर मागच्या वर्षी जे आपले कोविड केअर सेंटर होते ते सर्व आता आम्ही परत एकदा कार्यान्वित केलेले आहेत. त्याचबरोबर नवीन काही कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही 2 प्रिमाइस रिक्विजिशन करून त्या ठिकाणी सुद्धा सिव्हिल आणि बाकी कामं सुरू आहेत. येत्या 15 दिवसापासून ते 3 आठवड्यापर्यंत ते पण कार्यान्वित होणं आपल्याला एक्सपेक्टेड आहे. ICUची कॅपॅसिटी साधारणतः 500 आहे आज रोजी. पण नवी मुंबईची एक पेक्युलर गोष्ट अशी आहे की आपल्या ICU बेडवरती बाहेरच्या जिल्ह्यातले बाहेरच्या शहरांमधले सुद्धा पेशंट येण्याचं प्रमाण 30 ते 40% आहे. ते गृहीत धरून आपल्याला ICUची प्रोव्हिजन करावी लागते. आणि त्यामुळे आमचं आता यावेळी ICUचं बेडची अवेलेबिलिटी सुद्धा 500 वरनं 700 पर्यंत नेण्याचं एक नियोजन आहे. येत्या 30 दिवसामध्ये आम्हाला ते अचीव्ह करता येईल. च्या हिशोबाने आपण तसं चाललोय. एक सगळ्यात महत्वाचे की नुकतीच एक बैठक झाली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली, मुख्य सचिव राज्याचे होते, केंद्राची पण काही यादी करतो. त्यामध्ये काही नवीन सूचना देण्यात आल्यात का नवी मुंबईसाठी विशेष किंवा आणखी सूचना ज्या केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या
त्यामध्ये जी कोविडची एस्टॅब्लिश झालेला प्रोटोकॉल आहे, टेस्ट आयसोलेट ट्रीट, हा एक गोल्डन रूल म्हणला गेला पाहिजे कोविडचा, तेच पुन्हा करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोविड सेंटर्स बंद केले होते ते कोविड सेंटर्स पुन्हा नव्याने आता सुरू करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. धुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. कोरोना रुग्णसंख्या 25,000च्या पार गेलेली आहे. जिल्ह्यात गेल्या 11 दिवसात 23 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय. जिल्ह्यात 60 तासांची जनता संचारबंदी संपल्यानंतर आता नागरिक पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं घराबाहेर पडतायत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी दिसतेय. गेल्या 15 दिवसात जिल्ह्यात तब्बल 6,000हून अधिक रुग्ण वाढलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनानं धुळे जिल्ह्यात रात्रीचा लॉकडाऊन घोषित केलाय. धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो संसर्ग आहे तो दिवसेंदिवस वाढतोय, कारण की धुळे जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून सातत्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होते. आणि त्याचमुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपूर्वी प्रशासनानं तब्बल 60 तासांची जनता संचारबंदी लागू केलेली होती. आता ही जनता संचारबंदी संपलेली आहे आणि ती संपल्यानंतर नेमकं काय चित्र आहे आपण पाहू शकता. कारण की मी आहे धुळे शहरातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठेमध्ये. धुळे शहरातली ही सर्वात मोठी बाजारपेठ जुना आग्रा रोडवरची, आणि जनता संचारबंदी संपल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. आपण पाहू शकतो की नेमकं काय चित्र आहे. मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये ही गर्दी आहे. गेल्या 2 दिवसांपासून संचारबंदी लागू होते आणि या दरम्यान जिल्ह्यातल्या आणि शहरासह संपूर्ण जिल्ह्यातल्या ज्या आस्थापना आहेत, बाजारपेठेतली जी सर्व दुकानं आहेत ती बंद होती. मात्र आता पुन्हा एकदा संचारबंदी संपल्यानंतर आता सर्वसामान्य या ठिकाणी आता जे जनजीवन आहे ते सुरू झालेलं आहे. मात्र नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेले आहेत. जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या 11 दिवसामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तब्बल 23 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे. गेल्या 24 तासामध्ये पुन्हा एकदा 400हून अधिक रुग्णांचा या ठिकाणी कोरोनाचा अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे. सातत्यानं जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या 15 दिवसात तब्बल 6,000हून अधिक रुग्णांची वाढ झालेली आहे. जिल्ह्यातले बहुतांश जे शासकीय रुग्णालयातले जे कोरोनाचे बेड्स आहेत ते फुल झालेत. असं असताना मात्र नागरिक अजूनही जी त्या ठिकाणी खबरदारी घ्यायला हवी ती घेताना दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही आणि त्याचमुळे या ठिकाणी जे कोरोनाचे रुग्ण आहेत ते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि वाढणारी रुग्णसंख्या जी आहे ती प्रशासनासाठी अतिशय मोठा चिंतेचा विषय बनलेली आहे. कारण की एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि दुसरीकडे सातत्याने आता कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूचा दर देखील वाढलेला आहे. जिल्ह्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गेल्या 11 दिवसामध्ये तब्बल 23 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा जो विषय म्हणजे कोरोनाचे जे आकडे जे वाढत आहेत ते चिंतेचा विषय तर बनलाच आहे. त्याबरोबर आरोग्य यंत्रणेवरती एक मोठा ताण देखील वाढलेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आता नागरिकांनी देखील जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. प्रशासनाने अतिशय कडक असे निर्बंध लावून दिलेत आणि प्रशासनाने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता धुळे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 15 एप्रिलपर्यंत धुळे जिल्ह्यात रात्री 8 वाजेपासून तर पहाटे 7 वाजेपर्यंत कडक असा जनता कर्फ्यू म्हणजे त्याला रात्रीचा जो कर्फ्यू म्हणता येईल तो कर्फ्यू लागू केलेला आहे. आणि रात्री 8 वाजेपासून पहाटे 7 वाजेपर्यंत कोणालाही बाहेर पडता येणार नाही. नियमांचं पालन करावं लागणार आहे आणि जे लोक नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कडक असे कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले. त्यामुळे नागरिकांनी देखील आता आव्हान जे केलेलं आहे प्रशासनाने त्याला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच कुठेतरी आपण कोरोनाचा संसर्ग वेळीच थांबवू शकणार आहोत. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया पार पडणार आहे. काल रात्री पवारांवर लॅप्रोस्कोपी करण्यात आली. यामध्ये पित्ताशयातले खडे काढण्यात आले. एक खडा खूप मोठा होता, त्यानं पवारांना त्रास होत होता अशी माहिती आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी दिलेली आहे. पवारांना खरं तर आज सकाळी दाखल करण्यात येणार होतं, पण काल संध्याकाळीच त्यांच्या पोटात दुखू लागलं. त्यामुळे त्यांना तातडीनं ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक फोटो शेअर करत सर्व डॉक्टरांचे आभारही मानले. सुप्रसिद्ध एंडोस्कोपी तज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर अमित मायदेव पवारांवर उपचार करतायत. आदरणीय पवार साहेबांच्या गॉल ब्लॅडरमध्ये असलेला जो स्टोन आहे त्या स्टोनला काढण्याचं काम केलं. तो स्टोन हा बाईल डक्टमध्ये होता आणि पॅनक्रियाटिक्सचा जो डक्ट आहे त्या दोन्हीच्या कंजक्शनमध्ये होता. त्याचा तो स्टोन काढण्याचं महत्त्वाचं काम केलं. त्यामुळं साहेबांना रिलीफ मिळेल जे पोट दुखत होतं. आणि या पुढे सुद्धा बॉल ब्लॅडरचं जे ऑपरेशन करावं लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा पुढे काही दिवसांनी डॉक्टर निर्णय घेतील.
हे जे खडे असतात ते पित्ताशयामध्ये तयार होतात, म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये. आणि मग पित्ताशयामधनं हे जर पित्त नलिकेमध्ये जर आले आणि नलिकेच्या तोंडाशी जर अडकून बसले, मग ते सेमी इमर्जन्सी सिच्युएशनसारखं होतं. आणि आज संध्याकाळी आम्ही जेव्हा टेस्टिंग केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा एक खडा त्याच्या तोंडाशी अडकून बसला होता. त्याच्यामुळे ते उद्या करणं आणि उद्यावर ठेवणं हे योग्य नव्हतं. म्हणून आम्ही आजच तो खडा काढायचा निर्णय घेतला. कारण तो खडा आतमध्ये जर राहिला असता तर त्यांच्या स्वादुपिंडाला आणखीन सूज आली असती, पॅन्क्रेटायटिस वाढला असता आणि त्यांच्या तब्येतीवर आणखीन वाईट परिणाम झाला असता. म्हणून आम्ही आजच ती प्रोसिजर दुर्बिणीद्वारे एंडोस्कोपीनी पित्त नलिकेच्या आतमध्ये जाऊन तो खडा काढून टाकला. आणि तो खडा काढल्यामुळे आतलं यकृतावरचं म्हणजे लिव्हरवरचं प्रेशर आता कमी होऊन जाईल. त्यानं झालेली थोडीशी कावीळ आहे ती पण कमी होईल. पॅन्क्रेटायटिस जो सुरुवात झाली होती त्याचं पण रिव्हर्सल होईल. आणि त्यांची आत्ता तब्येत एकदम चांगली आहे. ते आता पुढच्या काही दिवसात रिकवर होतील. आणि मग पित्ताशयामधले जे खडे आहेत त्याच्याकरता जे ऑपरेशन असतं ते कधी करायचं ते आम्ही नंतर कलेक्टिव्हली निर्णय घेऊ. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काल शरद पवारांवर लॅप्रोस्कोपी करण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. काय या संदर्भातले अपडेट्स? अजिंक्य, मी सध्या ब्रिजकांडे हॉस्पिटलच्या बाहेर आहे. काल रात्री साधारणपणे 9-9:30च्या सुमारास ही सर्जरी करण्यात आलेली होती पवार यांच्यावर. आणि साधारण अर्धा तास ही सर्जरी चालली. आणि त्यानंतर पित्ताशयातला जो मोठा खडा होता ज्याचा त्रास शरद पवार यांना होत होता तो काढून टाकण्यात आलेला आहे. ही सर्जरी अगदी यशस्वी झाली, चांगल्या पद्धतीनं पार पडली अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा दिली. त्याचबरोबर डॉक्टर अमित मायदेव यांनी सुद्धा दिलेली आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये खूप चांगली सुधारणा होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. परंतु उर्वरित जे खडे आहेत ते काढण्यासाठी सुद्धा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ही शस्त्रक्रिया कधी करायची हे शरद पवार यांची प्रकृती कशी सुधारते याच्यावर अवलंबून आहे. ही शस्त्रक्रिया कदाचित आजसुद्धा केली जाऊ शकते किंवा येत्या काळात 2-4 दिवसामध्ये सुद्धा केली जाऊ शकते. परंतु त्यासाठी आज शरद पवार यांची प्रकृती कशी आहे, त्यांना जी काल शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे त्यांनी किती बरं वाटतं आहे याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे आज दिवसभरामध्ये त्यांची ही जी दुसरी शस्त्रक्रिया करायची आहे ती आज केली जाते किंवा येत्या 1-2 दिवसात केली जाते हे बघावं लागेल. सकाळपासून तुर्तास तरी इथे कोणी आलेलं नाही, कारण काल रात्री ही सगळी शस्त्रक्रिया झाली त्यावेळेला पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आणि शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे हे कळल्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे यांनी एक फोटोसुद्धा शेअर केलेला होता. त्या फोटोमध्ये सुद्धा आपण बघतोय की सगळ्यांचे चेहरे बऱ्यापैकी रिलॅक्स दिसतात. याचा अर्थ शस्त्रक्रिया अगदी व्यवस्थित आणि उत्तमरित्या पार पडलेली आहे. आज शस्त्रक्रिया करायची किंवा नाही याबद्दलचा निर्णय आज त्यांची प्रकृती कशी आहे यावरून नंतर घेण्यात येणार आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या शरद पवारांच्या प्रकृती संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत ते आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. पण शरद पवारांवर उपचार करणारे डॉक्टर अमित मायदेव यांचा अल्प परिचय जाणून घेऊया. डॉक्टर मायदेव हे पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ आहेत. MS FASGE इतकं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांचं जे विशेष कार्यक्षेत्र आहे ते गॅस्ट्रोलॉजी आहे आणि त्यातल्या त्यात मेडिकल गॅस्ट्रोएंटेरोलॉजी मध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. एंडोस्कोपी प्रक्रियेत त्यांचं प्रावीण्य आहे. भारतातील पहिल्या एंडोस्कोपी केंद्राची स्थापनाही त्यांनी केलेली आहे. थेरोपॉटिक एंडोस्कोपी क्षेत्रात भरीव असं संशोधन देखील त्यांनी केलेलं आहे. आणि 2013 साली पद्मश्री पुरस्कारानं डॉक्टर अमित मायदेव यांचा सन्मानही करण्यात आलेला आहे. पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. अभिनेता एजाज खानला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं अटक केलेली आहे. मुंबई एअरपोर्टवरून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. तब्बल 8 तास त्याची चौकशी केल्यानंतर एजाजला एनसीबीनं अटक केलेली आहे. एजाजच्या मुंबईतल्या 2 ठिकाणांवर एनसीबीनं छापे देखील टाकलेले आहेत. 8 तास चौकशी केल्यानंतर एजाज खानला अटक करण्यात आलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. दिवाकर सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. दिवाकर, अभिनेता एजाज खानला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय, काय सांगता येईल त्याबद्दल?
देखिए, एजाज खान को कल एनसीबी की टीम ने मुंबई एयरपोर्ट से डिटेन किया था। डिटेन करने के बाद जो उन्हें उनके घर पर और उनके एक और अन्य ठिकाने पर एनसीबी ने छापेमारी की थी। कुछ मात्रा में ड्रग्स भी बरामद किया गया था उनके घर से, जिसके बाद उन्हें एनसीबी दफ्तर लाया गया था शाम को, और तब से उनसे लगातार पूछताछ की जा रही थी। करीब 8 घंटे की पूछताछ के बाद बीती रात जो करीब 12 बजे के आसपास उन्हें गिरफ्तार किया गया है एनसीबी के द्वारा। आज उन्हें कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा एनसीबी के द्वारा। लेकिन सबसे अहम जानकारी जो सामने आ रही है कि एक बार फिर से एनसीबी ने बॉलीवुड में ड्रग तस्करी का एक बड़ा पर्दाफाश किया है, और कौन कौन से लोग शामिल है उसका भी पर्दाफाश किया है। इस पूरे मामले में जो एजाज खान के कनेक्शन है वो फारूक बटाटा के बेटे शादाब बटाटा से जुड़ते हुए दिख रहे हैं, और एनसीबी को ये जानकारी मिली है पूछताछ में कि एजाज खान जो है वो शादाब बटाटा के गैंग के साथ ही ड्रग की सप्लाई बॉलीवुड सेलिब्रिटीज को करता था। तो साफ तौर पर एक बड़े ड्रग्स रैकेट का फिर से खुलासा एनसीबी ने किया है, और आज गिरफ्तारी के बाद जो है उन्हें जब कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा तो एनसीबी उनकी रिमांड की मांग करेगी, और रिमांड के बाद फिर जब उनसे पूछताछ होगी तो कई और सारे राज जो है वो बाहर आ सकते हैं ड्रग तस्करी को लेकर। बिल्कुल दिवाकर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. अभिनेता एजाज खानला एनसीबीनं अटक केलेली आहे. पुढची महत्वाची बातमी बघूया. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर टीका केली आहे. ईडीची तारीख आली की एकनाथ खडसेंना कोरोना होतो असा टोला महाजन यांनी लगावलाय, आणि या टीकेला आता एकनाथ खडसे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. जळगाव महानगरपालिका गिरीश महाजन यांच्या हातातून गेल्यानं गिरीश महाजन यांना झटका बसलाय, त्यामुळे त्यांना ईडी आठवतीये असं खडसे म्हणाले. मला जो कोरोना होतो तो काही ईडीगिडीच्या तारखा पाहून होत नाही. आमचे सन्माननीय नेते खडसे साहेबांना ईडीची तारीख आली की लगेच कोरोना होतो, आणि ते खासगी दवाखान्यात जातात किंवा घरी क्वारंटाईन होतात आणि मग बाहेर फिरतात मुंबईमध्ये. मी असं काही खोटे नाटे सर्टिफिकेट जोडून बॉम्बे हॉस्पिटलला जात नाही. मी खोटे नाटे हॉस्पिटल जोडून कुठेतरी घरी होम क्वारंटाईन सांगतो आणि मुंबईमध्ये फिरतो, असं करत नाही. महानगरपालिका हातातनं गेल्यामुळे मला वाटतं गिरीश भाऊंना जो झटका बसला त्यामुळे त्यांना हे ईडी बीडी लक्षात यायला लागलाय. ईडी तुम्हीच लावता, दुसरं कोण लावणार आहे? आणि ईडी लावून छळण्याचे प्रकार तुम्ही करता आहात हे अख्ख्या जगाला माहीत आहे, म्हणून तुम्हाला वारंवार ईडी आठवते. पिंपरी चिंचवडमध्ये जलपर्णीच्या आच्छादनामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी नदींमध्ये प्रदूषण झालेलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पिंपरी महानगरपालिकेला वारंवार या संदर्भात नोटीसही बजावलेली आहे, मात्र त्याचा काहीही परिणाम इथल्या व्यवस्थेवर झालेला दिसत नाही. पिंपरी पालिकेतील अधिकारी आणि कंत्राटदारांनी केलेल्या दुर्लक्षाचं हे पाप असल्याची टीका आता सत्ताधारीच करू लागलेले आहेत. ठेकेदाराचं गणित असं आहे की मागच्या वेळेला पण असं झालं, त्यांनी स्टेका घातला होता आणि यावर्षी पण त्याला स्टेका दिलाय की आता 6 महिन्याची मुदत वाढायच्या करता येईल की मे नंतर पावसाळ्यात पाऊस पडेल, जलपर्णी पूर्ण अशीच आपोआप वाहून जाईल आणि तो ठेकेदार त्याचं मागच्या प्रमाणे यावेळेला पण बिल टाकणार आणि बिल प्रशासन पास करणार. म्हणजे अधिकारी आणि ठेकेदार यांची सर्वस्वी साठे लोट आहेत त्या महापालिकेमध्ये. बेसिक अडचण असं आहे की जेव्हा हे आपण काढायला सुरू केलं, आपण डिसेंबर महिन्यात चालू केलं काढायला, डिसेंबरमध्ये कमी होतं, पण जानेवारी फेब्रुवारीमध्ये असं ऊन चढलं की हे जी मल्टिप्लिकेशन खूप फास्ट होतं. म्हणजे वॉटर हायसिन ही साधारणपणे 15 दिवसात त्याची क्षेत्र दुप्पट होतो, आणि हे जे बिया जे असतात आपण पूर्ण जरी काढला ते 10 वर्ष जिवंत राहू शकतात. पुढची बातमी बघूया. अंबरनाथ इथल्या बँक ऑफ बडोदा शाखेतील काही ग्राहकांचं खातं मोबाईलशी संलग्न नसल्याचा फायदा घेत बँकेतल्याच एका कर्मचाऱ्यानं एका व्यक्तीशी संगनमत करत बँकेतल्या 12 खातेदारांच्या खात्यामधून 11,60,800 रुपयांचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्या प्रकरणी कर्मचाऱ्यांसह 2 जणांवर अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत बँक कर्मचारी सुमित मंगलानी याला अटक करण्यात आलेली आहे. पुढची महत्वाची बातमी बघूया. भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता आहे. वाटाघाटींमध्ये भारतानं थोडी सुद्धा भूमी गमावलेली नाही असं स्पष्टीकरण लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिलेलं आहे. Firstly, we have not lost out on any territory. We are where we were before this whole thing started.
But as a result of this agreement, it has been reached on the principle of mutual and equal security. So I think that should be the way we look at this whole disengagement process, that it serves the interests of both countries to have a very stable LAC and with less chances of any confrontation taking place. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या प्रचंड वेगानं वाढतोय आणि हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मास्क लावणं. मास्क लावल्यानं तुम्ही स्वतःही सुरक्षित राहू शकता, तुमच्या कुटुंबियांनाही सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळे मास्क लावा, सुरक्षित रहा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.